नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। 2024 हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो। आता आपण YouTube वरती बघतो की बरेच वेळेला असे काही टॉपिक्स डिस्कशन मध्ये असतात, काही कॉन्ट्रोवर्सीज असतात किंवा दोन लोकांमध्ये मतभेद असतात। तर अशीच एक कॉन्ट्रोवर्सी चालू आहे संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा या दोघांच्या मध्ये। बऱ्याच दिवसापासून या टॉपिकवरती वेगवेगळे व्हिडिओज बनत आहेत। मोठमोठ्या युट्यूबर्सनी पण या टॉपिकवरती डिस्कस केलं आहे। संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यासारखे जे मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांनीही यावरती व्हिडिओ बनवले आहेत। एक असतं मार्गदर्शन, जेव्हा करिअरमध्ये आपल्याला काही गायडन्स हवं असतं, आपल्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, त्यावेळेला आपल्याकडे एक पर्टिक्युलर व्यक्ती नसायची की जी आपल्याला मार्गदर्शन करेल, आपले प्रश्न ऍज इट इज ऐकेल आणि त्याच्यावरती सोल्युशन देईल। पण युट्यूबमुळे हे खूप सोपं झालं। काही विचारवंत ज्यांनी अशा गोष्टींना फेस केलं आहे किंवा असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत असे लोक युट्यूबवरती आले आणि त्यांनी आपली मतं मांडली। एक व्हिडिओ आला संदीप माहेश्वरीच्या चॅनलवरती, ज्याच्यावरती काही मुलांनी येऊन त्यांना कंप्लेंट केली की काही असे युट्यूबर्स आहेत जे आपले मोठमोठे जे कोर्सेस खूप मोठमोठ्या प्राइजेसमध्ये सेल करत आहेत आणि त्याच्यामुळे माझा लॉस झाला किंवा मला डायरेक्ट सेलिंगसाठी सांगितलं गेलं आणि मी MLM टाईप ऑफ बिझनेसमध्ये गेली आणि ज्याच्यामुळे हा स्कॅम घडलेला आहे असं त्यांनी संदीप माहेश्वरीला सांगितलं। आणि त्यांनी काही पॉइंट्स आपल्या पद्धतीने डिस्कस केले, आपल्या पद्धतीने मांडले आणि ते कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलं नव्हतं। परंतु जर कमेंट सेक्शन आपण वाचले तर प्रत्येक जण पॉइंट आउट करत होतं ते विवेक बिंद्रांच्या नावानेच होतं आणि दोघांची मतं एकमेकांबद्दलचे जे होते ते त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये मांडले आहेत। मला इथे बोलावंसं यासाठी वाटलं कारण की मी एका मुवमेंटला या सिच्युएशनमध्ये होती की मला कोणत्या तरी मार्गदर्शनाची गरज होती। 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि संदीप माहेश्वरीचा मी एक व्हिडिओ बघितला होता ज्याच्यात त्यांनी मेन्शन केलं होतं की हा माझा लास्ट व्हिडिओ आहे युट्यूबवरचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपली जर्नी सांगितली होती आणि खूप सुंदर पद्धतीने सांगितली होती। मला आठवते कदाचित मी 1-2 महिना मी पूर्ण कंटिन्युअसली तो एकच व्हिडिओ बघत होती आणि ज्याच्यातून मला मोटिवेशन मिळत होतं की एखादी व्यक्ती जर या मुवमेंट नंतर पुढे जाऊ शकते तर आपण का नाही जाऊ शकत। आणि माझ्या गाठी तर खूप मोठा अनुभव पण होता, असं नाहीये की माझ्याकडे काहीच नॉलेज नव्हतं, बट त्या सिच्युएशन नंतर माझ्यामध्ये ती सहनशक्ती उरली नव्हती किंवा ते कॉन्फिडन्स नव्हता की मी त्या पॉइंट्सवरती पण विचार करेन, एवढी मी डळमळीत झाली होती। संदीप माहेश्वरी यांना फॉलो करायला सुरुवात केलं, त्यांचे व्हिडिओज बघायला सुरुवात केले। मी ते व्हिडिओज बघून स्वतः मोटिवेट झाली, माझ्या लाईफमध्ये काहीतरी करून दाखवावं असं मला वाटलं। पण त्यांच्या व्हिडिओतून ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जे त्यांच्या बोलण्यातून मला जाणवली नाही। एका व्हिडिओमध्ये जर ते एखादी गोष्ट सांगतात तर नेक्स्ट 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट बोलताना दिसणार। मग असं जेव्हा व्हायला लागलं की ते आज एक बोलतायत आणि उद्या त्याच पॉइंटवरती दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू देतात, तर ते जस्ट आपला पॉइंट ऑफ व्ह्यू शेअर करत होते, ना की त्याची लाईफ जर्नी सांगत होते किंवा त्याचा स्टार्ट टू एंड पॉइंट शेअर करत होते। त्याच्यामुळे मी त्यांना फॉलो करणं सोडून दिलं आणि त्याच्या पण माझ्यामध्ये एक मोटिवेशन नक्कीच आलं। माझा जो बघण्याचा दृष्टिकोन होता, माझ्या ज्या प्रॉब्लेम्समध्ये मी फसली होती त्या प्रॉब्लेम्समध्ये जो पॉझिटिव्ह बघण्याचा दृष्टिकोन मला संदीप माहेश्वरी यांच्यामुळे आला। पण त्यांचा जो लास्ट व्हिडिओ बोलून त्यांनी पुन्हा व्हिडिओज पोस्ट केले, नंतर त्यांनी मध्येच त्यांचं ब्लॉगिंग वगैरे पण शेअर केलं होतं, तर मला मग त्याच्यामध्ये कुठेच कनेक्शन नाही झालं। कितीही मोठा व्यक्ती असून दे, पण जर त्याच्याबरोबर आपलं कनेक्शन जमत नसेल तर त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकण्यामध्ये काही तथ्य उरत नाही आणि ते आपण ऐकूही शकत नाही। अशा प्रकारे संदीप माहेश्वरी बरोबरचे जे व्हिडिओज बघण्याचा माझा ट्रेंड होता तो एक लेवलला येऊन बंद झाला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी मला विवेक बिंद्रा यांचे व्हिडिओज मिळाले त्यांच्याच लिंक नंतर आणि मी बिझनेस दृष्टिकोनातून माझ्या प्रॉब्लेम्सला बघायला सुरुवात केली। तर एक मोटिवेशन मला मिळालं आणि दुसरं बिझनेस कोचिंग मिळालं। त्यावेळेला मी एकही रुपया विवेक बिंद्रासाठी पे नव्हता केला कारण मी युट्यूबवरती फ्री कंटेंट बघत होती आणि मी खूप खुश होती त्यांच्या व्हिडिओजमधून। पण तेही एक मुवमेंट नंतर मी बंद केलं आणि पुन्हा जेव्हा कधी पण मला वेळ मिळाला तर मी कधीच संदीप माहेश्वरीला फॉलो नाही केलं कारण मला ते कनेक्शन पुन्हा जाणवलंच नाही। पण विवेक बिंद्रा बरोबर मला ते कनेक्शन जाणवलं। त्यांच्या ज्या गोष्टी सांगण्याची पद्धत होती किंवा गोष्टी एक्सप्लेन करण्याच्या पद्धती, त्यांच्या बरेचशा केस स्टडीज आहेत ज्या मी फॉलो केल्यात आणि त्याच्यामुळे मला फायदा पण झालाय। पण जेव्हा त्यांनी IBC हा
फर्स्ट टाइम प्रोडक्ट लॉन्च केला किंवा IBC बद्दल फर्स्ट टाइम त्यांनी सांगितलं की तुम्ही अर्न पण करू शकता, त्या मुमेंटला मी मागे फिरली. का? कारण की त्याच्यानंतर मी त्यांचा एकही व्हिडिओ नाही बघितला, डायरेक्टली ही कॉन्ट्रोवर्सीज ऐकले. कारण की मी विवेक बिंद्राची खूप मोठी फॅन होती. फॅन म्हणण्यापेक्षा मी त्यांना फॉलो करत होती. त्यांचे आयडियाज किंवा त्यांचे केस स्टडीज मला आवडतही होते. परंतु जेव्हा ते IBC मॉडेल आलं, ते ऐकता क्षणी माझ्या डोक्यात क्लिक झालं की हे काहीतरी MLM रिलेटेड आहे किंवा याच्यामध्ये दुसऱ्याला आपण इन्व्हेस्ट करायला लावणं ही स्कीम आहे. आता हे माझ्या डोक्यात कशाला आलं? कारण की मी काही वर्षापूर्वी एक MLM मध्ये जॉईन केलं होतं. आता त्यावेळेला सुद्धा जो प्रोडक्ट होता तो एज्युकेशनल रिलेटेडच होता. ते IT प्रोडक्ट्स होते, IT एज्युकेशन होतं, सॉफ्टवेअर एज्युकेशन होतं. आणि जे मी केलं होतं, माझं BSc IT झालेलं आहे, त्याच्यामुळे मी खूप स्वतःला रिलेट केलं. माझं जस्ट पास आउट झाली होती, मी ग्रॅज्युएशन झालं होतं आणि मी त्या सेमिनारला मला इन्व्हाइट केलं. गेल्यानंतर तिथला माहोल बघितल्यानंतर, त्यांचं प्रोडक्ट बघितल्यानंतर, त्यांची कॉन्सेप्ट ऐकल्यानंतर एका 20 वर्षाच्या मुलीला जे फील होईल आणि जे कॉन्फिडन्स लेवल येईल ते तुम्ही समजू शकता. तर मला असं वाटलं की हा जो प्रोडक्ट बनला आहे किंवा हे जे मार्केटिंग स्किल आहे ते फक्त आणि फक्त माझ्यासाठीच आहे. आणि त्या मुमेंटला मी कोणताही निर्णय म्हणजे विचार न करता किंवा मला सांगणारही कोणी नव्हतं की हे करावं की न करावं, कारण आमच्या इथे असं कोणी केलंच नव्हतं. तर मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली. मी पैसे इन्व्हेस्ट केले आणि त्या वेळेला ते 10,000 रुपये माझ्यासाठी खूप मोठी व्हॅल्यू होती, पण मी इन्व्हेस्ट केली आणि त्याच्यानंतर माझी जर्नी सुरू झाली MLM मध्ये. तर तेव्हा पण त्याच्यामध्ये एक IT प्रोडक्ट दिला गेला होता आणि मी IT स्टुडंट असल्यामुळे एवढं ते मी नक्की सांगू शकते की त्याच्यामध्ये जे पण दिलं होतं ते सगळं थेरॉटिकल होतं, पण ते वर्थ होतं, व्हॅल्युएबल होतं. जर कोणी ते मनापासून खरंच फॉलो केलं असतं, त्याचे एक्झाम्स होते, सर्टिफिकेट्स पण मिळायचे, पण कोणी त्याला फॉलो करत नव्हतं. लोकांचा उद्देश एकच होता की हे सेल करून आपल्याला त्याच्या थ्रू मेंबरशिपमुळे इन्सेंटिव्ह मिळावा, हाच एक उद्देश होता. कारण वरचे जे लोक होते ते लोक पण सांगायचे की नाही, हे काय करायची गरज नाही, तुम्ही लोकांना आणा आणि तुम्हाला स्टडी करायचं तर करा, नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला सर्टिफिकेट्स मिळेल, असं सांगितलं जायचं. पण मी फोकस केलं माझ्या स्टडीवरती. जे मी पैसे इन्व्हेस्ट केले होते, 10,000 रुपये मी इन्व्हेस्ट केले होते स्टडीसाठी, नंतर मी त्याच्यामधून अर्निंग करणार होती, तर मी फोकस केलं आणि मी त्याच्यामधनं शिकली. आणि बरेचसे माझे असे डाऊट्स होते सॉफ्टवेअर रिलेटेड, जे की मी IT माझ्या बुकमध्ये पण नव्हते. जेव्हा मी BSc IT केलं त्याच्यामध्ये पण नव्हतं शिकवलं गेलं, ते त्या कोर्सेसमध्ये होतं. पण ते कोर्सेस मी इंटेन्शनली वाचले म्हणून मला कळलं. पण जे लोक इंटेन्शनली वाचत नाही त्यांना ही गोष्ट कळू शकत नाही. त्यांचं इंटेन्शन एवढंच असेल की मी पैसे कमवणार आणि याच्यामधून पुढे जाणार. सेम वे इथे विवेक बिंद्राजींचे जे प्रोडक्ट्स होते त्याच्यामध्येही तसंच घडलं की त्यांनी जे प्रोडक्ट्स विकले किंवा जे सांगितलं गेलं, तर लोकांचं इंटेन्शन हे नव्हतं की याच्यातून मी बिझनेस स्टडीज करून पुढे जावं आणि कमवावं. त्यापेक्षा लोकांचं हे होतं की मी जर हा कोर्स घेतलाय तर आता मी दुसऱ्यांना आणून त्यांच्याकडनं सेलिंग करावी. आणि इंडिपेंडंट बिझनेस कोच जे बनवलेले आहेत त्यांनी फक्त हेच काम आहे त्यांचं की फक्त सेलिंग करणं, ना की शिक्षण घेणं. आता मी इथे असं नाही म्हणते की विवेक बिंद्रा एकदम परफेक्ट माणूस आहे किंवा त्यांनी जे काही प्रोडक्ट्स दिले ते बरोबर आहेत आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचं स्कॅम केलं नाहीये. कारण की हे सगळं ठरवणारं आपण कोणीच नाहीये, आपण जज नाहीये. की जेव्हा एखादी व्यक्ती वस्तू विकते त्यावेळेला त्या व्यक्तीला तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, एखादी शॅम्पू घ्या किंवा घरातली खाण्याची वस्तू घ्या, जी ऍडव्हर्टाइजमेंट होते तर त्याच्यामध्ये जे सांगितलं जातं ते 100% कन्फर्म असतं का? मार्केटमध्ये कितीही मोठमोठ्या लेवलचे किंवा मोठ्या मोठ्या प्राइसचे शॅम्पूज आले आणि तरी पण मी ते विकत घेणार नाही, कारण की एक ठराविक शॅम्पूच माझ्यासाठी योग्य आहे हे मला माहित आहे. तर मी कशाला दुसरे प्रोडक्ट्स घेणार? हा, पण मला असं अवाढव्य स्वप्न पडलंय की माझे केस माझ्या गुडघ्यापर्यंत लांब व्हावे, पायघोळ असावेत, तर मग मला कोणीही काही आमिष देऊन विकू शकतं. तर मग ते विकणाऱ्याचा जेवढा दोष आहे ना तेवढाच दोष विकत घेणाऱ्याचा पण आहे. स्वप्न विकत घ्यायला जायचं की ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करायची, ही गोष्ट त्या विकत घेणाऱ्यावरती अवलंबून असते. हा झाला माझा पहिला पॉइंट ऑफ व्ह्यू. दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू हा आहे की मी पण युट्यूबचं ऐकूनच, युट्यूबचे काही लोकांना फॉलो करून त्यांचे कोर्सेस घेतले. एक कोर्स असा होता की ज्याच्यामध्ये त्यांनी कमिट केलं होतं, परंतु 4 दिवसातच मला कळलं की हा कोर्स एकदम बोगस आहे आणि यांनी जे कमिट केले ते प्राइस प्रमाणे नाहीये. पण माझ्या हातात त्यावेळेला काहीच नव्हतं, जस्ट फक्त की तो कोर्स फॉलो करणं किंवा तो कोर्स तिथे सोडून देणं. मी तो कोर्स अर्धा सोडला आणि माझे ते पैसे फुकट गेले. सेकंड एक कोर्स मी घेतला होता ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी शिकवलं होतं. भलेही ते शिक्षण मी कुठे यूज नाही केलं, कारण ते शिक्षण यूज करून मी स्वतः बिझनेस करू शकले असते.
किंवा ते नॉलेज यूज करून मी स्वतः बिझनेस करू शकले असते किंवा मी लोकांना शिकवू शकले असते. पण मी दोन्ही ऑप्शन्स न घेता मी त्या एज्युकेशनला किंवा त्या नॉलेजला मी माझ्यापर्यंतच ठेवलं. परंतु त्याच्यातनं अशा काही गोष्टी माझ्या समोर आल्या ज्या की मी 7-8 वर्षापासून त्याच्याशी झुंजत होती किंवा लढत होती. त्या गोष्टींपासून बाहेर पडणं मला समजत नव्हतं की मी कसं बाहेर पडावं. ते त्या गोष्टीतून मला बाहेर पडलं. जे संदीप माहेश्वरींचे व्हिडिओ बघून माझं जे होतं डिप्रेशन होतं किंवा जे मला प्रॉब्लेम्स आले होते ते प्रॉब्लेम्स मी लपवले होते आणि त्याच्यावरती मी सोल्युशन शोधत होती. पण तो कोर्स केल्यामुळे माझे ते प्रॉब्लेम्स मुळासकट निघून गेले आणि मी स्वतःला व्हॅल्यू द्यायला शिकली. तर तो कदाचित तो 3000चा कोर्स माझ्यासाठी चांगला होता आणि जो पहिला कोर्स मी सांगितला तो कोर्स माझ्यासाठी योग्य नव्हता. मी माझी चूक ऍक्सेप्ट केली की मी जो कोर्स घेतला तो चुकीचा होता आणि त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अडकली गेली. तर मग मी पुन्हा जेव्हा कुठलाही कोर्स घेईन तर त्याचा मी कंटेंट पहिले चेक करीन, त्यांना विचारेन की तुम्ही काय काय याच्यामध्ये देणार आहात आणि यातून मला काय मिळणार आहात. मग मी त्याच्यामध्ये असं झालं होतं की मी बेसिक कोर्स घेतला. मग घेतल्यानंतर सांगितलं की नाही बघा बेसिक कोर्स तुम्हाला काय फायद्याचा नाही, तुमचं नॉलेज ऑलरेडी एवढं आहे, आता तुम्ही ऍडव्हान्ससाठी अजून 6000 रुपये भरा. म्हणजे तुम्हाला दाखवले गेले 3000 रुपये आणि 6000 रुपये नंतर मागितलं. हा खरा म्हणजे स्कॅम आहे. आणि राहिल्या गोष्ट विवेक बिंद्रा किंवा संदीप माहेश्वरी या दोघांबद्दल बोलायचं झालं तर हे दोघंही खूप दिग्गज व्यक्ती आहेत. कळत नकळत त्यांनी कित्येक लोकांचे आयुष्य चांगले केले आहेत त्यांचं फ्री कंटेंटनी. एकाने विचार केला की माझ्या कंटेंटवरती काही पैसे कमवणार नाही, एकाने केला की मी याचा बिझनेस, तो बिझनेसमॅन आहे, तो बिझनेस लोकांना शिकवतो, तर तो स्वतः का नाही करणार. त्यांनी स्वतःचा बिझनेस केला, त्याच्यामध्ये काही चुका झाल्या, त्यांनी ते ऍक्सेप्ट केला, ते सुधारण्याचा प्रयत्न करतायत. जे जजमेंट येणार आहे ते आपले जजमेंट असेल ते कोर्टाने द्यावं किंवा त्याच्यासाठी जे योग्य व्यक्ती आहेत त्यांनी द्यावं. आपण ते देणारे कोणीच नाहीये. पण मला हे नक्की सांगायचं की दोन्ही पण रिस्पेक्टफुल व्यक्ती आहेत, त्यांची रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा की मी बघते विवेक बिंद्राचं नाव म्हटलं की लोक त्यांना सरळ सरळ शिव्या घालायला सुरू करतात. तो स्कॅम आहे की नाहीये, त्याच्यामध्ये खरंच कोणाचं नुकसान झालंय, जे लोक क्लेम करतायत ते लोक खरंच तेवढे काम करणारे होते का, त्यांनी त्याचा यूज केला का, हा विचार त्यांनी केलाय का, नाही केलाय. तर असं न होता की प्रत्येक जण भरडलं जावं, तर सगळ्या बाजूने विचार झाला पाहिजे. जस्ट बिकॉज मी काम नाही केलं आणि आज मी बोलेन की नाही माझ्याबरोबर स्कॅम झाला, मी 50,000 रुपये भरले होते, आता मला माझे पैसे रिटर्न द्या, विवेक बिंद्रा खराब आहे, तर हे चुकीचं आहे. तर ही गोष्ट आपल्यावरती पण डिपेंड आहे. जो व्यक्ती बघतोय, आज युट्यूबवरती हजारो कोर्सेस आहेत. आता ते कोर्सेस घ्यायचे की नाही घ्यायचे, त्याच्यावरती काय करायचं, ऍक्शन कशी घ्यायची, हे सर्वस्वी आपल्यावर डिपेंड आहे. जेव्हा पण मी व्हिडिओजला बघत असते युट्यूबवरती ऍड्स चालतात, तर ज्या ऍड्स असतात मला नेहमी कोर्सेसचेच ऍड येतात. लोक त्याला बळी पडतायत, त्यांना ती व्यक्ती एवढी इम्पॉर्टंट वाटते, त्याच्यासाठी ते खर्च करायला पण तयार आहेत. पण याचा अर्थ एका पर्टिक्युलर माणसाच्या मागे लागणं आणि विवेक बिंद्रा सारख्या माणसांचं ज्यांनी लोकांना बिझनेस खरंच शिकवलंय आणि त्याचं जिवंत उदाहरण मी तुमच्या समोर आहे. मी जेव्हा माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता त्याच्यातून मी जे इथपर्यंत पोहोचली त्याच्यामध्ये कुठे ना कुठे विवेक बिंद्रा सरांचा खूप मोठा हात आहे. आणि मी त्यांच्याशी कनेक्टेड नाहीये, मी त्यांच्यापर्यंत कधी गेली नाहीये. पण मला खूप फील होतं जेव्हा लोक त्यांच्याबद्दल असंच बोलत असतात. भले ते चुकले असतील तर त्यांना त्यांच्या चुकीची सजा नक्की मिळेल, कारण की इथे कोणालाही चुकीची माफी नाही. ते गीता जर फॉलो करतायत, गीतेचं ज्ञान सांगतायत, तर त्यांनाही माहितीये की कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावंच लागतं आणि त्यांनाही ते भोगावं लागणार आहे. मग आपण त्यांना डायरेक्टली शिक्षा किंवा डायरेक्टली दोषी न ठरवता हे करावं. कारण की काही कमेंट्स जे संदीप माहेश्वरींचे पण त्यांच्यावर रिव्हर्ट येतात किंवा काय येतात, ते मला कुठेतरी नेगेटिव्हच फील करवतात. मला नाही वाटत की ते काही लोकांच्या भल्यासाठी इथपर्यंत, म्हणजे जे काही करतात ते लोकांच्या भल्यासाठी करतायत. एक पॉइंट मला नक्की पटतो की विवेक बिंद्रा सरांचं जर त्यांना काही गोष्ट पटत नव्हती तर त्यांनी विवेक बिंद्राला सरळ सरळ तिथे बोलवायला पाहिजे होतं किंवा हे करायचं. स्कॅम एक्सपोज केला म्हणून होत नसतं. जर तुम्हाला वाटलं की त्या व्यक्तीने ती चूक केली तर मग तुम्ही त्याला कॉलरला धरून तिथे समोर आणून विचारायला पाहिजे होतं की बाबा काय झालं. पण तुम्ही तसं न करता नाव नाही घेतलं म्हणून तुम्ही तुमची बाजू सेफ करताय की मी कोणाचं नाव नाही घेतलं. का नाही घेतलं नाव? तुम्हाला घ्यायला पाहिजे होतं नाव. जर असा व्यक्ती आहे समाजामध्ये तर तुम्ही नाव न घेता कशाला त्याच्यावर व्हिडिओ बनवता? मग तो व्यक्ती समोर आल्यावरती मग तुम्ही त्यांचं नाव घेऊ शकता. असं का? जर तुम्हाला अलिगेशन्स लावायचेच होते तर लावायचे होते बिंदास.
तर तुम्ही एवढेच सगळ्यांचे मसीहा आहात, लोकांसाठी काम करणारे आहात, तर का नाही बोललात की हा विवेक बिंद्रा आहे, ह्या विवेक बिंद्राबद्दल हे बोलणं होतंय, खूप मोठा युट्यूबर आहे, असं आहे तसं आहे. का मग जर त्यावेळेला त्यांनी रिॲक्शन नसती दिली, 2 दिवसात व्हिडिओ विसरले असते. हे संदीप सरांचं स्वतःचं म्हणणं आहे की व्हिडिओ लोक विसरून गेले असते, त्यांनी बघितलं पण नसतं, 2 दिवसात हा टॉपिक संपला असता. पण का संपवायचा हा टॉपिक? जर तुम्हाला खरंच लोकांसाठी काहीतरी करायचं होतं तर पहिल्या व्हिडिओमध्येच तुम्ही नाव घेतलं असतं की हे विवेक बिंद्राने केलंय, हे ना की एक मोठा युट्यूबर आहे आणि असं आहे आणि तसं आहे. तुम्ही असं बोलता त्यावेळेलाच तुमचं इंटेन्शन क्लिअर होतं की जर त्यांनी समोरून दगड मारला तर मग मला 10 दगड मारले तरी लोक नावं नाही ठेवणार, आणि तुम्ही तेच केलं. तर ज्यांच्याबरोबर खरंच स्कॅम झालेत, तर अशा गोष्टींमुळे ज्यांच्याबरोबर खरेच स्कॅम झालेत ते लोक समोर येणार नाहीत. आणि जर तुमच्याबरोबर स्कॅम झालं असेल, तुम्हाला वाटतं की जे तुम्हाला कमिट केले ते तुम्हाला मिळालं नाही, तर तुम्ही नक्की जा ना त्यांच्याकडे. तर विवेक बिंद्रा सर तर बोलतायत त्यांच्याकडे व्हिडिओज आहेत, त्यांच्याकडे सगळे. मी बघितलं त्यांनी संदीप सरांच्या एका व्हिडिओमध्ये एका माणसाने व्हिडिओ बनवलेला की मी जीव देणार आहे वगैरे, आणि ते संदीप सर एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तो व्हिडिओ पब्लिश करतायत की मी जीव देणार आहे वगैरे, असं तो मी माझी जमीन विकली, हे केलं ते केलं. अरे मग तू का विकली जमीन? कोणाच्या सांगण्यावरून विकली? तुझे आई वडील नव्हते, तुझं स्वतःचं मत नव्हतं, तू काय करत होतास जेव्हा? असं तर नाहीये की तुझ्यावर भुरळ टाकली, कुठली जादूटोना केला आणि तुझ्याकडनं पैसे काढून घेतले. तर मग संदीप माहेश्वरी विवेक बिंद्रा सर चुकीचे आहेत. इथे हाच मुद्दा नमूद करायचा आहे की कोणत्याही गोष्टीला फक्त विकणारा जबाबदार नाहीये, विकत घेणारा पण तितकाच जबाबदार आहे. फक्त लोक लवकर पैसे कमवण्यासाठी कुठेही पैसे इन्व्हेस्ट करतात आणि नंतर मग रडत बसतात, तर त्याला काहीही अर्थ नाहीये. तर हा व्हिडिओ मी इथे संपवते. तुमचे मत जे आहे ते आपल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा, कारण एकतर्फी आहे. बरेचसे लोक संदीप सरांना सपोर्ट करतात आणि विवेक सरांच्या अगेन्स्ट बोलतायत, पण नाण्याच्या 2 बाजू असतात आणि दोन्ही बाजू बघणं खूप गरजेचं असतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. माहिती आहे की आपण कुठे ना कुठे त्यांच्यावर इन्व्हेस्ट केलं होतं, त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांचं ऐकून आपण आपल्या लाईफमधले डिसिजन्स घेतले होते. मग आज जेव्हा त्या डिसिजन आपण ज्यांच्या भरोश्यावर डिसिजन घेतला त्याच्यावरती पॉइंट येतो, त्यावेळेला खूप कुठेतरी वाईट वाटतं. लोक संदीप माहेश्वरीला जास्त सपोर्ट करताय कारण त्यांनी मॉनिटायझेशन ऑफ ठेवलंय, ते लोकांच्या भल्याचं बोलतायत. पण असंही नाहीये की विवेक बिंद्रा बिलकुलच शून्य आहेत. आणि सपोज मला असं वाटतं की जर त्यांनी चूक केलीच असेल तर त्यांनी ती ऍक्सेप्ट करावी आणि ती जशा प्रकारे ते सुधरू शकतात तर ते सुधरावी. कारण की ज्या बोलतात ना की म्हणजे प्रत्येक जण बरोबर कधीच नसतो, कुठे ना कुठेतरी चुकत असतो. आपली चूक मान्य करून पुढे जाणं हेच एक ध्येय आहे. तर याच्या पुढचा निर्णय मी तुमच्यावरती सोडते. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.